आज आपण कुकरमध्ये फक्त अर्धा तासात हॉटेलसारखी चमचमीत पावभाजी बनवणार आहोत. चला सुरू करूया. 4 लोकांच्या साहित्यामध्ये आपल्याला 4 मीडियम साईजचे बटाटे, 2 कांदे, 2 टोमॅटो, अर्धी वाटी मटार, 1 वाटी कॉलीफ्लॉवर आणि अर्धी कॅप्सिकम. कुकरमध्ये आपल्याला अंदाजे 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 2 तमालपत्र. हे 2 तमालपत्र आपल्याला तेलामध्ये खूप छान भाजून घ्यायचे आहेत. त्यामध्ये आपण ॲड करतोय कांदा, कॅप्सिकम, बटाटा आणि कॉलीफ्लॉवर. आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे. अंदाजे 3 ते 4 मिनिट हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये टोमॅटो टाकून आपल्याला पुन्हा एकदा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत हे आपल्याला परतायचं आहे. यानंतर याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे सर्व पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये ग्रीन पीज ॲड करून त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ओतायचं आहे. अंदाजे ह्या भाज्या बुडतील इथंपर्यंत आपल्याला पाणी ओतायचं आहे आणि पुन्हा एकदा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालून आपण पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण ढवळून घ्यायचं आहे. आता आपण कुकरला झाकण लावून घेणार आहोत आणि यानंतर आपल्याला 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. त्यानंतर गॅस बारीक करून पुन्हा 10 मिनटं ठेवून मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे. आता हा कुकर गार होईपर्यंत आपण पावभाजीची पुढची तयारी करूया. यासाठी मी खलबत्त्यामध्ये आलं घेतलेलं आहे. हे आलं मी छान बारीक चेचून घेते आहे. यामध्ये आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि आपण आलं लसणाची छान बारीक पेस्ट बनवून घेऊया. येथे आपण कांदा, कोथिंबीर आणि लिंबू पावभाजीसाठी छान चिरून घेऊया. इकडे आपला कुकर पण गार झाला आहे. आता आपण यामध्ये जे तमालपत्र टाकलेले ते आपण काढून घेऊया आणि यानंतर आपल्याला ह्या भाज्या मॅशरनी मॅश करून घ्यायच्या आहेत. अगदी 5 ते 7 मिनिट हे आपल्याला व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्या पावभाजीला खूप छान असं टेक्स्चर येईल. जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशी आपल्याला पावभाजी येथे बनवायची आहे. आता आपण इथे तडक्याची तयारी करूया. तडक्यासाठी आपल्याला अंदाजे 4 ते 5 चमचे तेल घ्यायचं आहे. या तेलामध्ये आपण 1 चमचा बटर घालायचं आहे. यामुळे पावभाजीला अगदी हॉटेलसारखी चमचमीत टेस्ट येते. याच्यामध्ये आपण बनवून ठेवलेली आलं लसणाची पेस्ट आपल्याला ॲड करायची आहे. हे आपल्याला 2 ते 3 मिनटे व्यवस्थित बारीक गॅसवर छान गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण याच्यामध्ये ॲड करूया. याचा एक वेगळाच फ्लेवर पावभाजीला येतो. येथे आपण पाव चमचा हिंगपूड घालत आहोत. 1 ते 1.5 चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे. इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे. ही मिरची पावडर मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेच त्यामध्ये थोडेसे पाणी घालायचे आहे. त्यामुळे आपली फोडणी करपणार नाही आणि ही फोडणी आपल्याला कुकरमधील पावभाजीमध्ये मिक्स करायची आहे. हे बघा, यामुळे आपल्या पावभाजीला खूप सुंदर असा हॉटेलसारखा लाल कलर येणार आहे. यात आपण कोणताही कृत्रिम फूड कलर न वापरता आपल्या पावभाजीला फक्त लाल मिरची पूडमुळे इतका सुंदर असा कलर आला आहे. आता ह्या तडका आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि गॅस पुन्हा एकदा चालू करून गॅसवर ही पावभाजी ठेवूया. या ठिकाणी आपल्याला यामध्ये 2 चमचा पावभाजी मसाला टाकायचा आहे. आता शेवटी यामध्ये थोडी कसुरी मेथी हातावर अशी चोळून क्रश करून घालूया. यामुळे भाजीला अगदी हॉटेलसारखा अप्रतिम सुगंध आणि चव येते. चला तर मग हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि आपल्याला याला एक उकळी काढायची आहे. छान उकळी आल्यानंतर तुम्ही पाहू शकता येथे किती सुंदर लाल कलर आला आहे. पहिल्या कोणालाही खावीशी वाटेल अशी चमचमीत पावभाजी आपली तयार आहे. याची आपण एकदा चव घेऊन बघायची आहे. मीठ किंवा तिखट आपल्याला कमी जास्त असेल तर आपल्याला इथे ॲड करता येईल. आता आपण मसाला पावसाठी एक सिक्रेट रेसिपी बघणार आहोत. यासाठी आपल्याला 2 चमचे तेल, 1 चमचा बटर, अर्धा चमचा पावभाजी मसाला, अर्धा चमचा लाल तिखट एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये कोथिंबीर घालून मिक्स केल्यानंतर आपला सुंदर असा पावभाजी मसाला तयार आहे. हे बघा, टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे. चला आता आपण तवा गरम केलेला आहे. या ठिकाणी तव्याला मी तेल लावून घेते. या आपल्या सिक्रेट मसाल्यामुळे आपल्या मसाली पावाला अगदी मुंबईच्या चौपाटीसारखी परफेक्ट चव येणार आहे. चला, मी इथे पाव छानपैकी कट करून घेतलेला आहे
आता आपण बनवलेला हा मसाला आपण पावाला सर्व बाजूंनी खूप छान लावून घेऊया. यामुळे या पावाच्या आतपर्यंत या मसाल्याची चव उतरेल. आता इथे आपला तवा गरम झालेला आहे. आपण हे पाव छान खरपूस भाजून घेऊया. बघा, आपली कुकरमधली झटपट आणि चमचमीत मसाला पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. आवडली ना रेसिपी? आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.